गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग्स. सो आज आहे सॅटर्डे आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. सो आम्ही कुठे कुठे जाणार आहोत आणि मी बघा मस्त अशी नऊवारी साडी नेसली आहे आणि आम्ही चाललो आहोत जेजुरीला. सकाळचे वाजले आहे 7, मस्त थंड वातावरण आहे. तर बघूया आपण. तर दिवसाची सुरुवात आम्ही मस्तपैकी देवाचे दर्शन करून आणि नारळ फोडून श्री गणेशा करून केली. आणि प्रसादच्या फेसचा हॅपीनेस बघा, आफ्टर लॉंग टाईम नंतर ड्रायव्हिंग करत होता आणि ते पण जात होता गावी. आम्हाला सगळ्यांना घेऊन त्याचं ड्रीम होतं आणि खूप छान वाटत होतं. सकाळी वातावरण पण खूप मस्त थंडगार होतं आणि खूप मस्त रिलॅक्सेशन होऊन आम्ही जात होतो आणि सगळेजण खूप मजा मारत होतो. नाहीसा बघा कशी आजी आजोबांसोबत माचीसोबत मस्त खेळते. तिने अजिबात त्रास दिला नाही ट्रॅव्हलिंगमध्ये, टचवूड. आणि खूप सुंदर अशी गणपती बाप्पाच्या दर्शनाने आम्ही सुरुवात केली. आफ्टर 4 मंथ नंतर प्रसाद ड्रायव्हिंग करत होता. त्याला खूप मजा येत होती आणि हा पुणे हायवे जायचा मार्ग आहे. सो आता आपण आलो आहोत, कुठे आले बघू, श्री बालाजी टेम्पलला, जे की पुण्याला लोकेटेड आहे. सो इथे आम्ही आलो आहोत. खूप सुंदर असं वातावरण झालं आहे, थंडगार, प्लेझंट. सो जूनच्या स्टार्टिंग महिन्यामध्ये आम्ही आलो आहोत. पावसाळी वातावरण होतं पण आम्हाला आज पाऊस लागला नाही आणि खूप छान असं मंदिर आहे इथे. तर तुम्हाला दाखवते कसं आहे, जर तिने दाखवायला अलाउड असेल तर. नाहीसा बघा आमची समोर मंदिर आहे बघा, एक छोटा मस्त गाडीमध्ये झोपली आहे. की टेम्पलला आलोय गाईज. नाहीसा बघा, रडकी नाहीसा, मम्मीची चिपकून नाहीसा, नुसती मम्मीला चिपकून असते. काही इथे ना ॲक्च्युली फोन अलाउड नाही आहे. सो इथे आपल्याला फोन ठेवावा लागणार आहे. टेम्पलच्या आतमध्ये फोन बिलकुल अलाउड नव्हता. सो तुम्हाला जर आतमध्ये जायचं असेल तर फोन आधी बाहेर ठेवावे लागतात लॉकरमध्ये. सो काय कविता, इथे स्टार्टिंगलाच फोन आणि वगैरे चेकिंग करतात आणि कॅमेरा किंवा काही असेल तर ते लोक आधीच काढून ठेवायला सांगतात. आतमध्ये खूप सुंदर असं मंदिर होतं बालाजीचं. सो आम्ही नंतर बाहेर येऊनच फोटोज आणि व्हिडिओज काय आहे ते काढून घेतले बाहेरूनच, बिकॉज आतमध्ये अलाउडच नव्हतं. पण खूप सुंदर असं मस्त सेम ओरिजिनल असं जसं बालाजी टेम्पल आहे तसंच सेम टू सेम होतं. आपण आलो आहोत जेजुरी गडवरती. संध्याकाळचे वाजले आहेत 4. तुम्हाला दाखवते जेजुरी कसं हाऊस वगैरे आहे. नाहीसा आणि पप्पा बघा, पप्पा सुद्धा आहे, भाऊ आहे, मम्मी, दीपिका, सगळेजण आहेत. यात्रा पावन करा, हा नारळ घरी गेल्यावर फोडायचा. तुमच्या मुलाकरता दिला पहिल्या पायरीचा. सो जेजुरी गडवरती चढताना आजूबाजूला असे छान असे स्टॉल्स असतात. जर तुम्ही दमले किंवा काही तर तुम्ही बसून पाणी पिऊन विश्रांती करू शकतात. चढायचे आहेत 150 टू गो आहे की दुपारी असं ऊन वगैरे नाही आहे, प्लेझंट आहे आणि शेड पण आहेत. आणि इकडे सगळेजण नवीन जोडपेच होतो, ते लग्न झालेले जे जस्ट रिसेंट लग्न झालंच दुपारी आणि संध्याकाळी पाया पडायला येत होते. खूप असे मस्त वाटत होतं. मी आणि प्रसादनी पण खूप छान वाटलं. आम्हाला कधीपासून यायचं स्वप्न होतं जेजुरीला. सो फायनली आम्ही नायसाला घेऊन आलोच जेजुरी गडावरती आणि वरती जाऊन जी मजा आली, खूप मस्त वाटलं. प्रसाद बघा मला कसा घेऊन चाललाय. स्माइल स्माइल, हळू 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 हळू. लाईन बघा. काय पण एवढं स्ट्रेट चढाई आहे जेजुरीला. एवढं दीपिका सगळे घामाघूम झाले. आम्ही जेजुरीला पोहोचलोय. सगळी चाललो पिवळी पिवळी जेजुरी. तर लाईन आहे थोडीशी. जेजुरी गड चढून जेव्हा वरती पोचलो त्याच्यानंतर जी पिवळी पिवळी जेजुरी किती छान वाटत होतं, असं प्रसन्न वाटलं. आणि संध्याकाळचे 5 वाजले होते. सो खूप छान वाटत होतं, प्लेझंट असं वातावरणसुद्धा होतं आणि सगळी गर्दी होती. लोक
गड चढून आता आम्ही जेजुरीच्या दर्शनाला आलो आहोत. आमची छोटीशी गोंडू आहे आणि मस्त वाटते, प्रसन्न वाटतं. पूर्ण येल्लो येल्लो आम्ही असं बघितले होते फोटोजमध्ये आणि प्रत्यक्षात मस्त खूप छान आहे जेजुरी. सगळीकडे येल्लो येल्लो कलर पिवळा आणि सगळे नवीन नवीन लग्न झालेले जोडपे वगैरे आहे तिकडे. आणि खूप गर्दी होती पण लाईन खूप फास्ट जात होती. जास्त टाइम तिथे आतमध्ये दर्शन करायला भेटत नाही. जय मल्हार, जय मल्हार, जय मल्हार. आम्हाला वाटलं संध्याकाळ झाली तर गर्दी जरा कमी होईल पण अजूनच लोक येत होते. म्हणजे खूप अशी गर्दी अशी होती इकडे आणि लाईन पण खूप मोठी होती. सो लाईनीमध्ये खूप टाईम थोडंफार उभं राहावं लागतं. आणि इकडे येऊन लोक खूप धमाल करतात. असं वाटतं इथे होळीच आहे. सगळीकडे पिवळा गुलाल उडवून मस्त ते लोक त्यांच्या देवाला प्रार्थना करतात आणि खूप असं वाटत होतं की होळीच आहे म्हणून. हो की नाही नाहीसा? एसी छान असे जेजुरी देवीचे मस्त दर्शन झाले आणि आता संध्याकाळचे 7 वाजले. सगळं मस्त आणि आम्ही गडावरती चढले. खूप सुंदर असं वातावरण आहे. तर आता ब्लॉगचा इथे एंड करते. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय, टेक केअर.